नसाल किंवा तुम्ही रोजा ठेवत असाल नसाल, पण ही जागा अशी आहे ना की इथे प्रत्येक माणूस लांब लांबून येतो आणि इथल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतो. नमस्कार, मी राजश्री वाघमारे आणि वीर वीर भ्रमंती या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आता मी कुठे आले याचा पत्ता कदाचित तुम्हाला लागलाच असेल, पण तरी मी सांगते. मी आली आहे मोहम्मद अली रोडला. आता इथे जर आपण आलोच आहे तर इथे काय आहे, कसं आहे, रमजान बद्दल इथे काय काय नवनवीन पदार्थ यावर्षी आपल्याला खायला मिळणार आहेत, आपण सगळं पाहणार आहोत. त्यामुळे आता आपण जाऊया आणि भीर भीर भटकूया. चला. मंडळी इथे अनेक लोक खाण्यासाठी येतात, पण अशी 70 ते 80% मंडळी अशी आहेत ना की जी इथे त्यांची सेहरी आणि इफ्तारी सोडण्यासाठी येतात. जसे की आता सेहरी म्हणजे काय, तर सेहरी ही सकाळी केली जाते, म्हणजे सकाळी अजान होण्यापूर्वी सेहरी केली जाते, नाश्ता केला जातो आणि त्यानंतर त्यांचा रोजा सुरू होतो. आणि इफ्तारी म्हणजे इफ्तारी ही संध्याकाळची अजान झाल्यानंतर करतात. मोहम्मद अली रोडला खूप सारं खाण्यासारखं आहे. मात्र सगळ्यात भारी म्हणजे मोहब्बत सरबत. 1988 पासून हा सरबत इथे आहे. त्यामुळे आपण इथे काय काय मिळतं म्हणजे मोहब्बती सरबत आहे, मलाई सरबत आहे, इव्हन नफरती सरबत सुद्धा. त्यामुळे आपण इथे ट्राय करूया. भैया, मोहब्बती सरबत और क्या क्या आपके यहाँ? हमारे यहाँ पे मोहब्बत शरबत आएगा, नफरत शरबत आएगा, दिलजले मैंगो आएंगे, ये मरजामा मोजिटो आ जाएगा, उसके बाद दिलवाले आ जाएंगे हे अपने. सगळ्या प्रेमाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे इथे थोडंसं ब्रेकअप झालं असेल तरी नक्की या. मला इथे प्रेम नाही म्हणजे मोहब्बती सरबत नक्की मिळेल. मी मोहब्बती सरबत ट्राय करेन. आइए फेमस वाला इधर आ गया भाई, मोहब्बत शरबत. खरंच खूप टेस्टी आहे, तुम्ही खरंच ट्राय करा. मार्केट के अंदर रमजान में सब स्पेशल डिश है ज़्यादातर, और मतलब हिंदू मुस्लिम सिख ईसाई उनका एक गैदरिंग हो जाता है कि इधर आगे सब अपनेपन से अपना समझ के खाते हैं. आपण खाण्याचा खूप आनंद घेतो, पण जेव्हा हे करतो ना तेव्हा खूप खूप गरम होतं आणि खूप घाम सुद्धा येतो. बस, हो गया. आता मोहम्मद अली रोडचा आणि या रमजानचं एक वेगळं आहे. इथे तुम्हाला कबाब असेल, चिकन असेल, मटन असेल, व्हेज फ्राय असेल, सगळं खायला मिळतं. ठीक आहे, मला लागलं आता इट्स ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळं ऐकल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळे इथं जर तुम्ही येत असाल ना तरी सगळी पदार्थ ट्राय करा. आणि गोड तर खायचंच आहे, पण तसं काय शेवटीला. त्यामुळे आता इतके त्या चिकन टिक्का काय काय बरंच काय काय हे फळ आहे, आम्ही जाऊन ताव मारणार. त्यामुळे पटकन चालते. आपण सगळ्या गोष्टी करतो. आपण ज्यूस प्यायलो, आपण चिकन खाल्लं, आणि असं म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीचा शेवट हा गोड असतो. त्यामुळे आपण आपल्या टूरचा शेवट हा गोड करू. काहीतरी मस्तपैकी माल पण खाऊया आणि ही टूर आपण इथेच थांबूया. पण असे आणखी व्हिडिओज आपले येणार आहेत, त्यामुळे मस्तपैकी सांग तुम्ही पाहत राहा. बाय.